त्यांच्या ह्याच धारणीला विरघळवायला हवं ना. आणि त्यासाठी तुझ्या सौंदर्याचा उपयोग करायला हवा. स्वतःला समजावून सांग की हे सौंदर्य फक्त आरशात बघण्यासाठी नाहीये, त्याचा उपयोग कर. होय, आई बरोबर बोललीये. मला आता दुसरा कसलाच विचार करायचा नाही. काहीही करून फक्त सावकारांना मोहात पाडायचंय. थंडी थंडी वाजते. सावकार, हो खूप थंडी वाजते हो मला. सावकार, हो बघा ना, खरंच खरंच खूप थंडी वाजते हो. माणिक, झोप बरं. उगीच नाटकं करू नकोस. गप्प बस, गप झोप. हो, मी नाटकं नाही करत आहे. हो, खरंच थंडी वाजते मला. मरेन मी. पण तुम्ही झोपा. तुम्हाला कुठे फरक पडतो? झोपा झोपा तुम्ही. सावकार, सावकार, थंडी वाजते. सावकार, मला उठ द्या ना. खूप थंडी वाजते हो. खूप थंडी वाजते सावकार. सावकार, अशोकबाई, जाऊ नका ना. काका, आता इथे थांबून तरी काय फायदा आहे? जे माझं राहिलंच नाही ते मिळवण्यासाठी कितीही अट्टहास केला तरी त्याला काय अर्थ आहे? कदाचित माझ्या विठुरायाच्या मनात असंच असेल. सावकार, आता उभेनी बरं वाटतंय. तू का आलीयस इथे? ही आमच्या एकांतात तू कशी आलीस? तुला हकलून दिलं होतं ना इथून? ही आमच्या सुखात बिब्बा घालायला आलीच. वर आम्हालाच गप्प करतेस?
सावकार, हिने मुद्दामून आपल्या खोलीत साप सोडला. विघ्न संतोषी आहे ही. आणि गप्प बस ना. तेच ना, साप आपल्या किती जवळ येते बघ. उगाच चाचरटपणा करून हलू नकोस तू. गप्प बस, एकदम गप्प. हे नागदेवता, आम्ही तुम्हाला शरण आलोय. आजवर तुम्ही आमचं रक्षण केलंय. इथे कोणालाही दंश करू नका. या, मी तुम्हाला बाहेर सोडते. या. सावकार, नागराज, विठुराया, तुम्हाला माझा मनोभावे नमस्कार. नागराज, तुम्ही कृपा केलीत आणि विठुराय, तुम्हाला बुद्धी आणि धैर्य दिलंस. गरगटतेस का ग तू? तुला हकललं होतं ना इकडनं, मग परत कशी आलीस? आणि खोलीत साप आहे हे कसं कळलं तुला? मला खात्री आहे आज साप तूच सोडलास. माझं सुख बघवतच नाही ना तुला? नाही हो मालकीनबाई, मी कशाला असा दुष्टपणा करेन? नाहीतर मी साप बाहेर सोडलाच नसता. गप्प बसले असते की नाही. दंगावा करू नकोस. अगं, त्या सापापेक्षा जास्त विचार तर तू आहे. आज तर तुझा जीवच घेते. तुझी ना कटकटच नकोय मला. आज बघूस तू कशी वाचतेस. बघूस तुला कोण वाचवायला येतात. सोडणारच नाही तुला. बालकीबाई, तुम्ही काय करताय? ऐकून तर घ्या माझं. मर आला तू, मर. बालकीबाई, माणिक, माणिक, सोड तिला. आज हिला सोडणार नाही. माणिक ऐक, माणिक ऐक जरा. आवर जरा, स्वतःला खूळ लागलाय का तुला माणिक? सावकार, तुम्ही का वाचवलं तिला? मला दिसतंय ना सावकार, नेहमी तुम्ही तिचीच बाजू घेता. याचाच अर्थ या कुलक्षणी बद्दल अजूनही तुमच्या मनात दया आणि प्रेम आहे. हा जो राग आणि तिरस्कार तुम्ही दाखवता ना, हा सगळा खोटा आहे. तुमच्या मनात हिच्याच बद्दल प्रेम आहे. तसं नाहीये माणिक. मला हिचा अजिबात पुळका नाही. अगं, पण एखाद्या अनोळखी माणसाने जरी आपला जीव वाचवला तरी आपण कृतज्ञता व्यक्त करतो ना. आणि हिने तर पाठोपाठ 2 वेळा आपला जीव वाचवला. कळतंय का? तुमच्यासाठी अनोळखी ही सटवी नाही. मी अनोळखी. मी आहे उपरी. मला कळलंय माझं काय स्थान आहे. आता मला एक क्षणही इकडे थांबायचं नाहीये. निघते मी. माणिक, माणिक,
माणिक ऐक ऐक माणिक ऐक माणिक ऐका काय खुळेपणा आहे हा आता कुठे निघालीस चालले मी माझ्या आईच्या घरी मला यायचं असेल ना माझ्यासोबत तर चला नाही तर मी एकटी जाईन अगं माणिक मी नाही येऊ शकत मी तुझ्या आईला शब्द दिलाय की जोपर्यंत तुझे बाबा परत येऊन इथला ताबा घेत नाही तोपर्यंत मी जबाबदारीतून मुक्त होणार नाही मग मी कसा येऊ हे माझ्या तत्वात बसत नाही मालकीणबाई, अहो खरंच मला तुमच्या मध्ये यायचं नव्हतं हो. मी निघालेच होते. मला तुमच्या खोलीत साप जाताना दिसला आणि अनर्थ व्हायला नको म्हणून मी आत आले. मी खरंच सांगते हो. हवं तर तुम्ही लक्ष्म्या काकांना विचारा. अगं उदसे त्याला काय विचारायचंय तुमचं संगनमत आहे ना इंद्राला मांजर साक्ष मला बुद्धी नाही डोळे नाही की अक्कल नाही आता कळतंय मला तुला इकडनं हकलून सुद्धा तू इथनं गेलीच नाहीस ना या लक्ष्म्याची ती पुतणी रुक्मी ती तूच होतीस ना छान म्हणजे वेश पालटून आमच्यावर लक्ष ठेवायला मुद्दामून तू इथे थांबलीस मुद्दाम आमच्या एकांतात आलीस सगळे सगळे एकमेकांना सामील आहेत नाही आता ना तुम्हाला हवा तो गोंधळ झाला तसंही सावकार इथेच आहेत करा रास क्रीडा करा आता ना मला इथे एक क्षणही थांबायचं नाहीये माणिक 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 ऐक इतक्या रात्री जायलाच हवं का मालकीणबाई, आत्ता नका हो जाऊ. चल मुकटाने आत चल माणिक कशाला थांबवताय मला मी असल्याने खोळंबाच होणार आहे ना तुमचा प्रेमी जीवांचा जाऊ द्या मला ठीक आहे लक्ष्म्या बैलगाडी जोड आणि हिला सुखरूप घरी सोड लवकर नाही नको काही नको मला कोणाच्याही सोबतीची गरज नाहीये लांडग्या कोल्ह्यांनी मारून जरी टाकलं ना मला तरी त्याचा कोणाला फरक पडणार आहे नको लक्ष्म्या तुला सांगितलं ना मी जा हिच्या सोबतीला जा मालक, तुम्ही आराम करा. मी इथेच आहे बाहेर. तू बाहेरच म्हणजे काय मी तुझ्या छत्रछायेखाली राहू मगता घेतलायस का माझा तू म्हणजे तू असेल तर मी निर्भय राहायचं आणि तू नसलीस तर मी घाबरायचं असं म्हणायचंय का तुला नाही काय तू कोण समजतेस कोण ग स्वतःला नाही नाही तू या असल्या गोष्टी करून तू माझा जो विश्वासघात केलाय तो पुसून निघेल या भ्रमात राहू नकोस तू चुप गप्प बसायचं फक्त ऐकायचं कळलं मी मगाशी तुझी बाजू घेतली म्हणून सगळं पहिल्यासारखं होईल असं वाटतंय तुला हे बघ या सगळ्या गोष्टी करून तू माझा जो विश्वासघात केलाय तो पुसून निघेल या भ्रमात तू राहू नकोस तू मला ज्या जखमा दिल्यास ना त्या कधीही भरून येणार नाही आणि हो स्वतःला फार शहाणी समजतेस तू चूल घरात तेव्हा तू रुक्मीच्या रूपात आलीस ना तेव्हाच मी तुला ओळखतो म्हणून आहो तसे वागत होते. बरोबर आहे. यांनी मला ओळखलं होतं. म्हणजे माणिकताईशी ते वागत होते ते मला जळवायलाच.
मग तेव्हाच मला जायला का नाही सांगितलं? कारण तुला होणारा त्रास मला बघायचा होता. मला बघायचा होता तुला होणारा त्रास. मी माणिकच्या जवळ आलोय म्हटल्यावर तुझी होणारी तगमग, तुझं व्याकुळ होणं, तुझी तडफड मला बघायची होती, म्हणून मी हाकललं नाही तुला. अहो अहो म्हणजे अहोंच्या प्रेमाचं रूपांतर खऱ्या तिरस्कारात नाही ना झालंय? माणिक, जावई बापू पण आलेत का? माणिक, अगं माणिक, अगं अगं काय झालं? अगं माणिक, अगं तू रागावून अशी निघून काय आली आहेस? ती अशा अपरात्री तू इथे का आलीस? बरं जावई बापू कुठे आहेत? अगं बोल ना माणिक, काय झालंय? त्या सटवीने जीव नकोसा केलाय माझा. ती ती सकू निर्लज्ज निगरगट्ट ती. कितीही बोला, अपमान करा तरी गोचिडी सारखी चिकटलेलीच असते. जळू आहे ती, जळू, चिकटते आणि रक्त पिते. आई, तू 4 मारेकरी लाव आणि त्या सकूला संपव. सखू? अगं ती पण शेतघरावर आली होती. अगं कधी आली, कशी, आणि ती आत्ता कुठे आहे? आमच्यावर लक्ष ठेवायला आली होती. आम्ही छान एकांतात होतो. माझी सगळी स्वप्न पूर्ण झाली असती. पण ही धूर्त कावेबाज सखू हिने आमच्या खोलीत साप सोडला. अगं कसे तरी वाचलो ग आम्ही. अगं ही अवदसा काही केला पिच्छाच सोडत नाहीये. तो साप तिला का नाही चावला? अगं पण ती आत्ता कुठे आहे ग तिथे शेतघरात. खूप मूर्ख मुली. अगं तू रागावून इथे का निघून आलीस? सावकारांना काय ऐकत तिच्यासाठी सोडून आलीस का? अगं आपल्या नवऱ्याला कुणी असं सोडून येतं का? धन्य आहे ग बाई तुझ्या पुढे. अगं जरा विचार कर ना. आता त्या दोघांना एकांत नाही का मिळणार? कसं समजवायचं ग तुला माणी? सगळं मुसळ केरात गेलं ग बाई. आली आली बरं का, राजाची राणी आली बाहेर या. अगं बाई, आल्या का राणी सरकार? आम्हाला तर वाटलं होतं राजा राणीला काय आता घरची आठवण येणार नाही. आता काय रमतील तिकडेच. काय काय ग यमुने, का छळतेस तिला? बिचारीला अजून गोरी मोरी झालीये. अगं होणारच. बघते ना मी, चेहऱ्याची कळी कशी फुलासारखी अगदी उमललीये. असा निवांतपणा असावाच ग बाई. नुसतं घरघर घरघर काय कामाचं? जाऊ बाई, अहो काय विचार काय? नाही, भाऊजीनं सांगू का? जाऊबाईना शेतघराची सहल करायची आहे, लगेच घेऊन जा. हिश, काहीतरीच काय. पण काय ग माणिक, अगं तू एकटीच आलीस, दिगू कुठे? अगं सांग ना, तू का गप्पस? दिगू कुठे? हा काय आला? आले दिगू शेठ आले. हा, काय वागणं आहे तुझं दिगू? माणिक आधी येते आणि इतक्या वेळानं मग मागून तू येतोस. हो, आणि ते सुद्धा सखू बरोबर. हा काय प्रकार आहे दिगू?
या सखूबाईंनी आपल्या नावाचा दगड ठेवला असेल ना. मरत मरत कशाला गेली यांच्या मागे? दिगू काय झालं सांगशील का? मी इतकं खोदून खोदून का विचारताय? नाही म्हणजे तुमचा सगळ्यांचा उद्देश वेगळा होता असा मला वास येतो. माणिकच्या आईने दिलेली जबाबदारी पार पाडायला मी गेलो होतो, कामाने गेलो होतो. सकाळी सुभेदार काका परत आले, शेतघर त्यांच्या सुपूर्त केला आणि मी परत निघून आलो. मी माझं कर्तव्य पूर्ण केलं, मी माझी जबाबदारी पूर्ण पार पाडली, बस. या व्यतिरिक्त काहीही झालेलं नाहीये. उगा चर्चा करून शिळ्याकडीला देऊ नका तुम्ही. रमाई हा रागाचं कारण सांगत नाहीये आणि काहीच घडलं नाहीये असं म्हणतोय. म्हणजे तसं काही घडलं नसेल ना? ह्या चोंबड्या सखूनेच एकांताचा फायदा घेतला की काय? म्हणजे नको ते दिकू आणि सकू मध्येच घडलं की काय?